राम राम मंडळी. काल रात्री पंढरपूरमध्ये आपण मित्राकडे मुक्काम केला होता. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपण आज पंढरपूरहून हम्पीच्या दिशेने प्रवास करणार आहोत. हे अंतर जवळपास 330 किलोमीटर आहे आणि वाटेत आपण बरेचसे ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणांना भेट देणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आपला हम्पीच्या दिशेने प्रवास. पंढरपूरमधून रवाना सकाळी 7 वाजले आहेत आणि आपण निघालेलो आहोत हम्पीच्या. सकाळच्या 11 वाजलेले आहेत आणि आपण आता विजापूरमध्ये पोहोचलो आहेत. जवळपास 110 किलोमीटरचं अंतर आपण पार केलेलं आहे आणि आपण आता इथल्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहोत. आता आपण आलो आहोत विजापूरमधील 12 कमान या ठिकाणी. या समान अर्धगोलाकार आकाराच्या 12 कमानी आहेत आणि हे राजसैनिकांचे छावणी किंवा प्रवेशद्वार म्हणून वापरले जात होते. काही इतिहासकारांच्या मध्ये हा सुलतानाचा दर्गा होता. याचं काम पूर्ण होण्याआधीच थांबलं होतं. या कमानी फक्त काळा दगड आणि चुन्याच्या सहाय्याने बांधलेले आहे. पाडलं असणार आहे. काय क्वालिटी? आता आपण आलो विजापूर मधील सर्वात महत्वाचे ठिकाण गोल घुमट. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा भव्य घुमट, जो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा घुमट म्हणून मानला जातो. विशेष म्हणजे हा घुमट कोणत्याही खांबाशिवाय बांधला गेला आहे. आणि नाही तळमजला आहे. आवाज घुमतोय सगळा, आपण जे काय बोलतो ते पूर्ण घुमतोय. गोल घुमट बांधायला 1626 मध्ये स्टार्ट केलं होतं आणि ते संपायला जवळपास 30 वर्ष गेले. 30 वर्षानंतर म्हणजे 1656 ला त्याचे काम पूर्ण झाले. नाही का गॅलरी जायचा रस्ता आणि अशी गॅलरी. सेकंड फ्लोर. होय. गोल घुमटाच्या शिखरावर जायला जवळपास 100 ते 120 पायऱ्या आहेत. जरा थकवा होतो आणि वरती गेल्यानंतर पूर्ण विजापूरचा नजारा जो बघायला मिळतो तो एकदम प्रसन्न आहे. आता आपण जाणार आहोत विस्परिंग गॅलरीमध्ये. विस्परिंग गॅलरी म्हणजे काय की इथं एका बाजूला जर आपण आवाजात कुजबुजलो तरी ते दुसऱ्या बाजूला ऐकायला जातं आणि इथे एकदा काढलेला आवाज 7 वेळा ऐकायला येतो. हे एक आश्चर्यच आहे. दुपारच्या 2 वाजल्या. मग 2-3 तास इथे गेले. आता आपण चाललो आहोत हम्पीकडे. आपल्याला आणखी 210 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे. जवळपास 4.5 ते 5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आहोत हम्पीमध्ये. आता आपण राहण्याची काहीतरी सोय बघणार आहोत आणि विरुपाक्षा टेम्पलमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.